तर आज आपण रव्याचा उपमा बनवणार आहोत. त्यासाठी मी रवा भाजून घेतलेला आणि एका कढईमध्ये जवसाचं तेल टाकलेलं आहे आणि तो गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी पाण्याचे थोडे शितोडे टाकलेले आहेत, जेणेकरून जो काही आपला कडवटपणा असते तो निघून गेला पाहिजे. त्याच्यासाठी मी तो तिथे पाणी हा शिंपडलेला आहे. त्यानंतर मी पुन्हा त्याला छान गरम होऊन दिला आणि तिथे जिरा आणि मोहरी हे टाकून घेतलेले आणि त्यांना छान तडतडू दिलं. त्यानंतर मी काही कांदे हे टाकलेले आहेत, त्यांना फ्राय केलं आणि त्यानंतर मिरची आणि कढीपत्ता दोन्हीही टाकून घेतलेला आहे आणि त्यांना छान मी तेलामध्ये शिजू दिलेले आहे. कांदे आणि टमाटर झाल्यानंतर त्यानंतर मी हळद टाकलेले आहे आणि टेस्टनुसार मीठ हा ॲड केलेला आहे आणि त्याला छान ढवळून घेतलं. त्यानंतर भाजलेला रवा जो होता तो मी तिथे ॲड केलेला आहे आणि त्याला पुन्हा थोडा वेळ परतून घेतलेला आहे. थोडा वेळ छान त्याला मी भाजलं आणि भाजत ठेवलेलं आहे. थोडा वेळ तिथे मी भाजून घेतलं तिखट आणि हळदमध्ये. त्यानंतर मी तिथे जो एक पाणी कोमट करायला ठेवलेलं होतं, तो कोमट केलेला पाणी मी तिथे ॲड केलेला आहे. कधी पण आपण जेव्हा कधी रव्याचा उपमा बनवतो तेव्हा कोमट पाणी ॲड करायचं, त्यानेच आपला रवा हा छान फ्राय होतो. अदरवाईज जर आपण थंड पाणी टाकलं तर कसं त्याचा टेम्परेचर हा मिसमॅच होतो. त्यामुळे रवा हा तेलामध्ये थोडं भाजल्यानंतर म्हणजे मीठ आणि हळद टाकून भाजल्यानंतर नंतर जो कोमट ठेवलेला पाणी होता तो तिथे ॲड करून घ्यायचा आणि छान त्याला ढवळायचा. इथे छान मी परतलेला आहे आणि आता यामध्ये मी जो पाणी जो आहे तो मी इथे ॲड करणार आहे. तर हा माझा कोमट केलेला पाणी थोडा गरमच होता, त्याला मी इथे ॲड केलेला आहे आणि छान मी लगेच मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स करताना थोडं स्पीडमध्ये हे काम करायचं, जेणेकरून इथे आपल्या रव्याचे ज्या गुठळ्या आहेत त्या गुठळ्या होणार नाही आणि जसं जसं आपल्याला जेवढं पाणी लागतं तसं तसं इथे पाणी ॲड करायचं आणि लगेच त्याला मिक्स करायचं आणि छान त्याला जे काही गुठळे आहेत त्या फोडायचा प्रयत्न करायचा. थोडा वेळपर्यंत छान 5 मिनटापर्यंत छान त्याला परतायचं. आपण जसं जसं परतत जातो तसं तसं पाणी जो असते, ज्या गुठळ्या असतात त्या मिटून जातात, म्हणजे त्या गुठळ्या ज्या राहतात त्या निघून जातात आणि आपला रव्याचा जो उपमा आहे तो मोकळा आणि छान टेस्टी असा हा रवा रेडी होतो. थोड्या वेळपर्यंत छान परतून घ्यायचं. इथं आपला 5 मिनटानंतर हा रवा रेडी झालेला आहे. सो एन्जॉय.